सर्वच मान्यवर खरं तर वाले साहेबांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी जयंती साजरी होते। मी आता साहेबांबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्ते काय बोललो, मी नेहमी जाहीरपणे सांगत असतो की बाबासाहेबांनी जर घटना नेहमी असती तर जयराम लांडे पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष झाला असता, हे मी माझ्या अंतःकरणापासून पहिल्यापासून सांगत असतो। आणि केवळ बाबासाहेबांच्या घटनेमुळेच माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस पुणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, हे मी वारंवार सांगत असतो। आणि मी या ठिकाणी करते साळेसाहेब एक मी त्यांचा कार्यकर्ता, संभाजी साळेसाहेबांची भाषणं ऐकून ऐकून मी कार्यकर्ता झालो। मला सांगायला कधी माणसाने विसरलो कमी करावं पोपटरावजी या ठिकाणी निश्चितपणे साळेसाहेब एक आपल्या मागासवर्गांची तोफ आहे। वयामानाने त्यांच्या तब्येतीमुळे जरी ते थोडेसे शांत झाले असतील तरी साळेसाहेबांचं नाव करताना साळेसाहेब तुमच्याच आशीर्वादाने दांडेपडकरचं काम माझ्यासारखा कार्यकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन निश्चितपणे मला जेवढे शक्य आहे। खरं तर आताच एकंदर जे होतं तुम्ही खूप सुंदर, मी सलाम करून तुमच्या ऐकण्याला निश्चितपणे किती ऐकावं अजून अर्थाचा ऐकावं असं वाटत होतं मला, एवढी घाई होती। पण तुम्ही अजून 1 तास जरी बोलले असते तरी तुमचं बोलणं अगदी ऐकण्यासारखं होतं, त्याच्यातून घेण्यासारखं की आपण आयुष्यामध्ये संघर्ष करू शकतो। मी एक संघर्षाचा कार्यकर्ता आहे, मी पक्षापेक्षाला मानणारा कार्यकर्ता नाही, मी एक सर्वसामान्य माणसामधून जन्माला आलेला कार्यकर्ता। संघर्ष करणं, अन्यायाला वाचा फोडणं माझ्या अवखतीप्रमाणे हेच मी माझ्याकडून काम होतं। वारेसाहेब मी तुम्हाला धन्यवाद देतो। वारेसाहेब एक एवढा मोठा अधिकारी, परंतु बाबासाहेबांचा आदर्श म्हणून या गावामध्ये त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून हे जयंतीचा कार्यक्रम सर्व भावकी गावकीच्या माध्यमातून टिकून धरलाय, चांगलं एकूण झालं। या ठिकाणी सर्वच मान्यवर सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श खरोखर आज आपण जे जगतोय ना बाबासाहेबांमुळे, एवढं आरक्षण, एवढं आंदोलन, एवढा संघर्ष अख्या देश पेटवला। बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती घटना बदलण्याचा अधिकार या महाराष्ट्र शासनाला नाही, केंद्र सरकारला नाही। अशी किती हे झाली, किती संघर्ष केला तरी बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ना ती बदलण्याचा अधिकार कोणाला नाही। आता मागे एक न्यायालयाचा निकाल झाला, त्या आदिवासीमध्ये कोणी घुसलं असतं उपराव हे वाटलं असं असते, पण ती बाबासाहेबांची याला सगळ्याला कारण बाबासाहेब आहे। आणि म्हणून ही दलित चळवळ जी आहे हे अत्यंत महत्वाचं आहे। बाबासाहेबांचा आदर्श प्रत्येकाने इच्छा आणि बाबासाहेब जोपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या आणि 100 पिढ्या जाऊ द्या, पण बाबासाहेबांनीच आपण आहे। कितीही कोणी आरक्षण केला, कितीही ढोंगसोंग केली तरी बाबासाहेबांची घटना बदलण्याचा अधिकार या देशाला नाही। अशा प्रकारचं बाबासाहेबांच्या